पाणी द्या म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरला? बिलकुल, आज आम्ही रस्त्यावर आमच्या सगळ्या भगिनीसह उतरलेलो आहे। या प्रश्न अतिशय बिकट आहे। 11 दिवसापासून 15 दिवसापर्यंत या शहराला पाणी मिळतं, गॅप पाण्याचा एवढा आहे। एक काळ होतं या शहराला 1 दिवसाआड 2 दिवसाआड दररोज अशा पद्धतीनं पाणी होतं, परंतु मागच्या वर्षभरापासून प्रशासनाचा बेमुरवतपणा, सत्ताधारी पक्षाच्या पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष, स्थानिक लोकांचं दुर्लक्ष, याच्यामुळे प्रशासन मला असं वाटतं कोणत्याही प्रकारे काम करत नाहीये। या शहराला पाणी असून पाणी मिळत नाही। या शहराची पाणी पुरवठ्याची लाईन मागच्या 3 वर्षांना काम सुरू झालं, ती अजून पूर्ण होत नाही। आणि या सगळ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता एक नवरदेव आमच्याकडे आला की त्यांनी सांगितलं की माझं लग्न जमत नाही, माझं लग्न जमलेलं आहे परंतु तारीख निघत नाही कारण पाणी नाही। आणि मला वाटतं असे सामाजिक प्रश्न सुद्धा याच्यातून निर्माण होत आहेत। कारण शिवसेनेनं आज या संभाजीनगरात आजपासून एक आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे। शहराच्या ठिकठिकाणी अशा पद्धतीनं शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले, आम्ही सुद्धा सगळे शिवसैनिक इथं आमच्या भगिनीसह रस्त्यावर उतरलेले। मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाची चांगल्या पद्धतीनं जाण आहे। आमचं आंदोलन फार आधीपासून जाहीर झालेलं आहे, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम परवा ठरलेला आहे आणि ते जात असतील तर त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, प्रशासनाला सूचना कराव्या की पाणी कशामुळे कमी पडतंय, आमच्याशी चर्चा करा, आम्ही पाणी कशा पद्धतीने वेळेवर आणता येईल हे आम्ही सांगू। या शहराचे अभियंते सक्षम आहे, परंतु त्यांचं ऐकलं तर पाहिजे कमिशनरने। त्यांच्या कानावर घालणार, निवेदन देणार, घालू ना, सांगू त्यांना की या रस्त्यात या शहरामध्ये 11 दिवसाला 12 दिवसाला पाणी येतंय, मुख्यमंत्र्यांच्या काही निश्चित करा।